मोतीराम महाराज की जय, गुरुवरे मारुतराव महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री गणेशाय नमः, सरस्वते नमः, श्री रामचंद्राय नमः। जगीन जो विषय भोग तुझा नावाशय रोग, कैसा संसार स्वर्ग नरक भोग भोगामा। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपादा, जय जय स्वसर्वेदात्मरूपा। देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तिदासु अवधारी जोजी। का 15.5 रजस्तमनी तैशी स्तुतीची बोलणी, उगाच माथा ठेवी जय चरणी हेची भले। असं म्हणजे श्रोते मायबापांच्या चरणाला विधी नतमस्तक होऊन करतेला प्रारंभ। सुग्रीव राजा रामचंद्र प्रभूला बोलत होते, तुम्ही काय म्हणता म्हणले आम्हाला, आमच्या नगरीला परत जा, किष्किंधेला परत जा, राजवैभव भोगा, लेकरा बाळा सुखाने राहा। परंतु देवा तुम्हाला जर आम्ही सोडून गेलं तर कसं म्हणले, राज भोगणं म्हणजे नरकवास भोगणं आहे म्हणजे तुम्हाला सोडून। आणि खरंच मायबाप देवाला सोडलं तर आपल्याला कोण आहे, देवाशिवाय कोणी नाही। अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा, तूच आहेस म्हणजे आम्हाला, एक वेळ आम्ही तुझ्या शरण आलेलो आहोत, आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही प्रभू। सुग्रीव राजा रामचंद्र प्रभूला बोलत होते, तुझ्या बिन भोगणे सुख त्याहुनी मला न भले देख, सांगून आकार गुंगुल टिळ अकल्पन रक भोगा। वाचलं तरी तुमच्या चरणाजवळ आणि मेलं तरी तुमच्या चरणाजवळ, कारण तुम्हाला सोडून जर आम्ही राजवैभव भोगलं तर नरकाचं सुख भोगल्याप्रमाणे होईल प्रभू। आणि म्हणले आणि राजवैभव तुम्हाला सोडून भोगू हे तुमच्या मनामध्ये विचार आलेच कसे, असे विचार मनात काढून टाका, आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही। जे काही होईल ते तुमच्या सहकार्याने तुमच्या सोबतीत होईल प्रभू, असं सुग्रीव राजा रामचंद्र प्रभूची समजूत काढत होते। तुझ सांगिता रघुपती देवाची आमाक्षी न शक्ती, रावण येऊन शीघ्र गती हातने ती करील। तुम्हाला काय वाटते म्हणजे आम्ही इथून गेल्याच्या नंतर, तुम्हाला सोडल्याच्या नंतर आम्ही वाचू शकतो का, नाही वाचू शकत, कारण तुम्हाला सोडल्याबरोबर आमची शक्ती क्षीण होईल। तुमच्या आधारावर आम्हाला रावण मारित नाही म्हणजे तुमच्या सोबत आहोत म्हणून आम्हाला रावणाने सोडलेला आहे, नाहीतर तो तर रावण मारीलच, परंतु आमच्या मनात जो अहंकाराचा रावण आहे तो सुद्धा आम्हाला सोडणार नाही, कारण देव झाला पाठमोरा नसती विघ्न येती घरा। अशा प्रकारे प्रभू तुम्हाला सोडल्याच्या नंतर आम्हाला रावण सोडणार नाही, म्हणून आम्ही तुमचे चरण सोडून कधीही जाणार नाही। सुग्रीव राजा बोलत होते, मरावे जे रावणाचे जयते ती सांगू देहाते, अनुसरलिया श्रीरामाते देवी मागुजे परंतावे। रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा, मनामध्ये विकार बाळगण्यापेक्षा आम्ही तुमच्या चरणाजवळ मेलेलं बरं। तुम्ही प्राण सोडला तर आम्ही या ठिकाणी तुमच्यासोबत प्राण त्याग करू, आम्ही सुद्धा राहणार नाही, कारण आत्मा मेलेलं बरं। तुमच्या सोबत जर मेलं तर आम्हाला मोक्ष प्राप्त होईल, आणि राजा रावणाच्या हाताने जर मेलं तर आम्हाला अधोगती प्राप्त होईल, कारण मनोविकार जर आमचे वाढून गेले तर आम्ही अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही प्रभू, म्हणून आम्ही तुमचे चरण सोडणार नाही। सुग्रीव राजा रामचंद्र प्रभूची विनंती करत होते, श्रीराम ऐक सावधान, एकाएकी निर्वाण एकापन तुरगुरगुण विवेकी। अहो रामचंद्र प्रभू, जगाचे मालक चालक पालक आहात म्हणजे तुम्ही, मनावरचा एवढा तुम्ही धीर सोडू नका, कारण तुम्ही धीर धरा, तुम्ही आम्हाला धीर देणारे आहेत, आम्हाला सावरणारे आहेत, विवेकी आहेत म्हणजे विवेक संपन्न देव आहेत। मग तुम्ही एवढ्या लवकर आपलं मनोबळ कमी करणं बरोबर नाही, कारण तुमचा आत्मविश्वास जागृत करा। आत्मविश्वास एवढ्या लवकरात लवकर तुम्ही उतरू देऊ नका, म्हणून आमची एवढी विनंती आहे, तुम्ही हे निश्चय करू नका, कारण हा कठोर निर्णय तुम्ही घेऊ नका, हा सगळ्याच्या घातक आहे, असं रामचंद्र प्रभूची विनंती सुग्रीव राजा करत होते। विचारिता तिथे निर्वाण करावे निजी गेलाय मावरुदी, तो कार्य सिद्धी प्रतिसादीला। आपल्या सगळ्यांचा तर विश्वास मारुतीरायावर आहेच म्हणले,
घ्या असं रामचंद्र प्रभूला सुग्रीव राजा बोलत होते. संधी लोटली 3 प्रहार रात्र उरली 1 प्रहार आता येईल कपिंगाव शेती भार घेऊन. अहो म्हणजे तुम्हाला काय वाटते रात्र काय सगळी संपून गेलेली आहे का? नाही म्हणले अजून 6 वाजायला खूप टाइम बाकी आहे. मग तितक्या वेळामध्ये मारुतीला नक्की येतील, औषधी घेऊन येतील म्हणजे नुसते हाताने येणार नाही. कारण पठ्या कधीही गेला तर वापस आला नाही. एवढा तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि मग हे कार्य करण्याचा तुम्ही निर्णय घ्या. कारण अगोदरच कार्य करणं हे बरोबर नाही म्हणजे गडबडीनं ढोरवळू नाही. तशा प्रकारे तुम्ही करू नका रामचंद्र प्रभू. थोडा वेळ का होईना पण मारुतीची वाट पहा. 3 प्रहार आता या 4थ्या प्रहारामध्ये कोणत्याही क्षणी मारुतीला येऊ शकतात. म्हणून एवढं कार्य तुम्ही करू नका असं रामचंद्र प्रभूची विनंती करत होते. हनुमान येतो निघेला समाचार ते कोणी राहिला तेने विलंब लाविला तुरीचा बहिला परतेना. अहो म्हणजे मारुतीला इथून जाऊन किती वेळ झालेला आहे म्हणजे 6 वाजता मारुतीला गेले. परंतु आपल्याला काही समाचार आलेला आहे का? का राक्षसांनी त्यांना तिकडेच गोवून टाकले का? कोणती माया केली? हा काही समाचार नाही म्हणजे की काय तो नुसताच येत आहे हा कोणी बघितला काय? बघितलेलं सुद्धा नाही. मग हा एवढा मोठा निर्णय घेणं शक्य आहे का? नाही, बरोबर सुद्धा नाही. म्हणून तुम्ही हा निर्णय घेऊ नका. मारुतीराय नक्की औषधी घेऊन येतील याच्यावर तुमचा विश्वास ठेवा. अहो मारुतीरायाने अगोदर मोठमोठे कार्य केलेले आहेत आणि हे कार्य तर त्यांच्यासाठी तुच्छ आहे. हे सुद्धा कार्य ते पार पाडतील अशी तुम्ही त्यांच्यावर थोडीशी आशा ठेवा. अशा प्रकारे सुग्रीव राजा बोलत होते. काही पडेला जलगुंजीने उठविल मारुती आनंद याची जगी जगती नाधोबे. अहो मारुतीराय गेलेले आहेत. काही आले असेल म्हणजे थोडीफार अडचण पण तेवढ्या अडचणीला मारुतीराय भिणारी नाही. मारुतीराय निधड्या छातीचे वीर आहेत म्हणजे मारुतीरायाने आजपर्यंत कोणतंही कार्य मागे ठेवलेलं नाही. हातात घेतलेलं कार्य परिपूर्ण करूनच पठ्य आलेलं आहे. मग तुम्ही एवढा वेळ थोडासा थांबा आणि वेळ वाया घालण्यापेक्षा तुम्ही मारुतीरायाची वाट पहा असे व्यथावल्गना करू नका अशी रामचंद्र प्रभूची विनंती करत होते. आज दाटुंगा महावीर मुकीर मन मनिरंतर त्या बोनार्था दुतर गार्य सत्वर साधिल. मारुतीराय कसे आहेत म्हणजे आदट आहेत. कारण मारुतीराय म्हणजे एक निधड्या छातीचे वीर आहेत. कितीही त्यांच्यावर विघ्न आले तरी त्या विघ्नाला भिणारे मारुतीराय नाही. त्यांच्यावर मात करून आपलं कार्य सिद्धीला नेणारे मारुतीराय आहेत आणि हे मागोमाग त्यांनी कार्य केलेलं आहे. म्हणून थोडा वेळ थांबून मारुतीरायाची वाट पहा असं रामचंद्र प्रभूंना सुग्रीव राजा सांगत होते. ब्रह्मादिका दुर्दर्श गिदोरी दाब्रते ना मारुती आयशे न मानावे रघुपती शीघ्र गती येईल. तुम्हाला वाटत असेल की ब्रह्मदेवाने शक्ती मारलेली आहे आणि हे ब्रह्मदेवाचं वचन काही खोटं होणार नाही. परंतु मारुतीराय पण तितकेच सत्य आहेत जेवढं ब्रह्मदेवाची ब्रह्मशक्ती सत्य आहे. आणि ब्रह्मदेवाच्या या शक्तीने लक्ष्मणाच्या जीवाचा घात हनुमंतराय होऊ देणार नाहीत याचा सुद्धा तुम्ही विश्वास धरा. म्हणजे हनुमंतराय सुद्धा शक्तिशाली आहेत, आपल्या कामामध्ये कार्यरत आहेत. हाही तुम्ही विश्वास ठेवा असं सुग्रीव राजा बोलत होते. उत्तर दिशेच्या बागी जशी दगदगी दागी दिसत आहे लागवे घेता तो मार्गी देखिला. सुग्रीव राजाचं बोलणं आणि रामचंद्र प्रभूंचे संवाद हे दोघांचा संवाद चालू असतानाच उत्तर दिशेच्या भागाकडून एक लाल बुंद आगीचा गोळा येत असलेला दुरून वानरांनी पाहिलेला आहे. आधी हनुमान दिसा मुझी पर्वत सभा ते कोणी वानर बाळ एक सयळ पळाले. मारुतीरायाचं आवाढव्य शरीर आणि त्यामध्ये शक्तीमध्ये बांधलेला पर्वतही तेवढाच मोठा होता. म्हणजे म्हणून वानरांना काय वाटत होतं काहीतरी आपल्यावर विघ्न येत आहे म्हणून वानरांना भीती वाटत होती. आणि वानर भीती बाळगून काय करत होते. एक गिरिगिरी कंदरे एक पर्वत शिखर एक समुद्राचे तीरे वेग उत्तरे पळाले एक घरी घाले कपाटी एक घरी घाले दिवपुटी एक दारा घातली विधी एक संकटी पडले एक भरले दिशा एक तट लागस एक बोले वेना जसा एक दिवसा निला एक जसा बले उदासी एक वृक्षाच्या तवची एक घेऊन पर्वताची
समुद्र नाची झाली एक वडील या मोठी दात घाती कर कराटी एक वडील पुचाटी ह्या सूरदृष्टी देखोनी मारुतीरायाचा आवाज डबेर सोडून आणि तो पर्वत बघितल्याच्या नंतर सगळ्या वानरांना भीती वाटत होती. आपल्याला थंडीची भीती वाटते, त्याला त्याच्या जीवाची भीती वाटलीच असेल की आपण थंडीला जिकडे तिकडे जाऊन बसलो. कोणी होतं का रात्रभर इथं? कोणीच नव्हतं मायबाप. मग वानर कसे बसतील? वानर भिवू भिवू जिकडे तिकडे पडू लागले. कोणी दरीमध्ये लपले, कोणी झाडावर जाऊन लपले, कोणी झाडाच्या आडवं लपले. अशा प्रकारे वानरांची सगळ्या गती झाली. वानर आपापला जीव घेऊन पळू लागले. वानर माबय भीत इथं तापळत अंतरिक्ष काय दिस झाले विस्मित सकाळी म्हणले वानर आपापला जीव घेऊन जिकडे तिकडे सैरा वैरा धावत होते. वानरांना वाटत होतं आता काही खरं नाही, रावणानं दुसरी काहीतरी माया केलेली आहे आणि आता तर आपला प्राण वाचणारच नाही. वानर तर पळतच होते, परंतु जे जे मुख्य मंडळी रात्रभर बसली होती ती सुद्धा आश्चर्याने बघत होती. काहीतरी नवीनच आता संकट आपल्यावर येत आहे असा भास दुसऱ्या वानरांना होत होता. देखोनी कपिता कांत क्रोधे झाला क्रोधानीत चाप करोनी सजी काय बोलत रघुवीरा. मारुतीराय येत होते आणि येत असताना कसे येत होते? त्यांच्या येण्याचा आवाज भिर्र वाजत होता, म्हणतात हळून येत नव्हते. म्हणून रामचंद्र प्रभूला सुद्धा काय वाटत होतं काहीतरी विघ्न आहे. परंतु मारुतीराय येत आहेत हे त्यांना माहित होतं, पण वानरांना दाखवायचं होतं म्हणून रामचंद्र प्रभूने आपला बाण काढला, बाणाला धनुष्य लावला आणि धनुष्य लावून काय बोलत होते? सुग्रीवानी विभीषण अंगदादी वानर गण स्वस्त करून अंतःकरण माझे वचन परिसावे. रामचंद्र प्रभू सुग्रीवाला, जांबवंताला, अंगदाला आणि विभीषणाला बोलत होते, हे बघा म्हणले मी काय बोलत आहे माझ्याकडे नीट लक्ष ठेवा आणि बोललेलं ध्यानात ठेवा असं रामचंद्र प्रभू सगळ्या वानरांना सांगू लागले. बेने बळती वानर गण त्याशी द्यावे अभयदान मायावी राक्षस दारुण येतो धावून आकाशी. रामचंद्र प्रभू सांगत होते विभीषण, नळ, नीळ, अंगद, जांबवंत सगळ्या वानरांना थांबवा, म्हणजे थंडीच्या भेवानं पळून जाऊ देऊ नका. 6 वाजता काय होणार आहे? आरती होणार आहे आणि मी सांगतो ते ऐका. मायावी राक्षस येत आहे आणि त्या मायावी राक्षसाचं मी निवारण करतो, परंतु तुम्ही भिण्याचं कारण नाही. रामचंद्र प्रभू सगळ्या वानरांना धीर देत होते. मारू आला गोळांगुळ रूपे विशाळ वासत. मारुतीरायाचं रूप कसं होतं? ढिसाळ होतं आणि त्या स्वरूपाला मारण्यासाठी रामचंद्र प्रभूने आपल्या हातामध्ये बाण सज्ज केला आणि मारुतीला मारण्यासाठी रामचंद्र प्रभू पुढे सरसावलेले आहे. भेट जावी तसे सर्वाशी बळवी तसे वानर राशी बाणी निवती नमियासी निमिषा देशी सत्वर. आणि म्हणजे तुम्ही इकडे तिकडे सैरावायला का पळता? मी आहे ना तुम्हाला पाठी राखा. मी अभयदान देतो, तुम्ही पळू नका. याचा मी निपात एका बाणामध्ये करीन, पण तुम्ही प्राणाची आपल्या भीक मागायची गरज नाही, इकडे तिकडे पळायची गरज नाही. तुम्ही स्थिर राहा, एका ठिकाणी थांबा. रामचंद्र प्रभू सगळ्या वानरांना बोलत होते. शोभवोनिया श्रीरामचंद्र करावया समसंहार चापी सचिताची शर तव कपींद्र बोलकीला. म्हणजे रामचंद्र प्रभूने सगळ्यांना काय दिला? धीर दिला. आपल्या धनुष्यावर बाण धरला आणि बाण धरल्याच्या नंतर मोठे मोठे वानर आले आणि म्हणजे थांबा देवा, हे दुसरा तिसरा राक्षस नाही म्हणले. आपलेच हनुमंतराय दिसत आहेत, त्यांच्या शक्तीमध्ये पर्वत आहे. अशा प्रकारे सगळेजण रामचंद्र प्रभूला सांगत होते. सवे बाण पूर्ती डोंगर वैसा दिसे काला अग्निरुद्र रूप धरोनी भयंकर इथे सत्वर पावला. म्हणजे हा हनुमंतरायच आहे आणि आवाढव्य मारुतीरायाचं स्वरूप आहे, त्यापेक्षा मोठा त्याच्या शक्तीमधला डोंगर आहे. म्हणून रामचंद्र प्रभू यांचं रूप आवाढव्य दिसत आहे, परंतु हा दुसरा राक्षस नाही म्हणले. आपले हनुमंतरायच आहेत. सगळ्यांना काय म्हणले? आलेल्याचं भान राहिलं होतं म्हणून सगळ्यांनी सांगितलं आणि रामचंद्र प्रभूला थांबलेलं आहे. सैन्याचे निमेकारी
पृथ्वीवरी नमावया कपी केसरी वानर भारी चालीला मारुतीला आकाश मार्गाने पर्वत घेऊन आले आणि जिथलं सैन्य बाजूला पळून गेलं होतं त्या ठिकाणी मारुतीरायाने पर्वत ठेवलेला आहे आणि पर्वत ठेवून रामचंद्र प्रभूकडे दर्शन घेण्यासाठी येत होते. क्षम सांगावे भरतासी उठविले या सुमित्रासी निर्दाळो निरावनासी अयोध्येशी शीघ्र येऊन. मारुतीरायाने डोंगर खाली ठेवला आणि बाणाला नमस्कार केला. बाणाला सांगत होते तुम्ही लवकरात लवकर आता नंदीग्रामाला वापस जा. भरत दादांना सांगा सगळं काही इकडचं क्षमकुशल आहे. आम्ही लवकरात लवकर दादाला लक्ष्मणजींना उठवू, रावणाला कटवू आणि सीता आई साहेबांना घेऊन नंदीग्रामला लवकरात लवकर येऊ हा निरोप भरताला तुम्ही सांगा असं बाणाची विनंती करत होते. आज्ञापित भरत बाण बाणे करो नियानम गगना मुसळला दान अर्धक्षण न लागता. मारुतीरायाने बाणाला नमस्कार केला, आज्ञा दिली आणि आज्ञा दिल्याच्या नंतर एका क्षणामध्ये बाण गगनामध्ये उसळला आणि भरताकडे परत निघालेला आहे. वळविला भरत बाणाची बाण उसळला गगनासी विजुतळ आकाशी तेने वेगेसी चालिला. आज्ञा दिल्याच्या नंतर जसं काही एखादी आकाशामध्ये कडकड कडकड अशी वीज चमकावी अशा प्रकारचा बाण आकाशामध्ये उसळलेला आहे आणि बाण उसळल्याच्या नंतर नंदीग्रामाचा रस्ता बाणाने धरला म्हणतात. लकलकित डोंगर दशरी रत्नाकार देवनी मेघारी सत्वर दर्शना कपिंद्र चालिला. मारुतीरायाने आणलेला द्रोणागिरी पर्वत कसा दिसत होता? एखाद्या दागिन्यामधले खडे चमकावेत अशा प्रकारचा चमचम चमचम चमकत होता म्हणतात किंवा दिवाळीची लाईटिंग चमकावी तशा प्रकारचा पर्वत चमकत होता आणि तो पर्वत खाली ठेवला. रामचंद्र प्रभूचं दर्शन घेण्यासाठी हनुमंतराय निघालेले आहेत. लोटांगण श्रीरामचरण बुडती करी नमना नमन सूरीवादी विभीषण अंगद ही दाना नमियेला. रामचंद्र प्रभूकडे हनुमंतराय आले, त्यांचं दंडवत घेतलं. सुग्रीवाला अंगदाला जांबुवंताला सगळ्यांना आलिंगन दिलेलं आहे. नळनीळ जांबुवंत नमियेल दुर्पती समत भुवन्याती विनीत काय बोलत कपिंद्र. नळनीळ अंगद जांबुवंत सगळे काही जे वानरगण होते सगळ्यांना आलिंगन दिलं, दंडवत घातलं, साष्टांग नमस्कार केला आणि जो काही आता व्रतांत झालेला आहे तो हनुमंतराय सांगायला सुरुवात करू लागले. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव